पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार यावर सध्या जी चर्चा सुरू आहे, तर त्या चर्चेबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत असतानाच तुम्हीच हे उपाय केले नाही तर तुमचा हक्क कायमचा बंद होऊ शकतो। सोबतच पीएम किसान मध्ये जी 12,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे, तर त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळणार नाही। तेव्हा हा व्हिडिओ पहा आणि सत्य माहिती जाणून घ्या। शेतकऱ्यांसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी ह्या योजना दोन महत्वाच्या योजना आहेत आणि या दोन महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडाफार आर्थिक दिलासा मिळत असतो आणि मग शेतकरी या योजनेच्या पैसे वाटपाकडे डोळे लावून वाट पाहत असतात आणि मग त्या दृष्टीने आजपासून नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्हीही हप्ते एकत्रित येण्याला सुरुवात झालेली आहे। म्हणजे असे एकत्रित एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्याला येत असल्याच्या बातम्या विविध चॅनलवरून प्रसिद्ध झालेल्या आहेत। सध्या संक्रांतीचा सण नुकताच संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाहीये, बाजारपेठेमध्ये मंदी आहे, तुरीचं पीक सध्या शेतात आहे, गहू काढणीला आलेला आहे आणि इतर जी काही रब्बीची थोडीफार पिकं असतील की ज्यांच्याकडे रब्बीचं पीक पेरलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सध्या शेतमाल असल्याने शेतकऱ्यांना जो काही दैनिक खर्चासाठी पैसा लागतो तर त्या पैसा हा एक लाडक्या बहिणीच्या माध्यमातून काहींच्या कुटुंबामध्ये येत असतो तर काहींना या पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या माध्यमातून येत असतो। मात्र हे पैसे येत असताना याच्यामध्ये सरकारकडून आणि याचे जे काही तुमच्या आमच्या मधले जे काही भैताड बेलण्या आहेत तर यांच्याकडून लाभापेक्षा गोंधळच अधिक असल्याचे आजवर अनेकदा स्पष्ट झालेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जशी ही योजना जाहीर झाली तसे दररोज शेतकऱ्यांच्या खात्याला कधी पीएम किसानचे पैसे येतात, कधी नमो शेतकरीचे येतात, तर कधी पीक विम्याचे येतात, तर कधी लाडक्या बहिणीचे पैसे येतात। म्हणजे इतके पैसे येतात की सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अक्षरशः शेतकरी व महिलांच्या खात्याला पैशाचा पाऊस पडत असतो। कारण हे जे काही अलीकडे जे काही पत्रकारांची जी काही नवी जमात किंवा अवलाद तयार झालेली आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर यांना कुणाचा धाक नाहीये। तुम्हाला जे काही स्क्रीनवर जे काही स्लाइड्स दिसत आहेत किंवा जे थंबनेलचे पोस्टर दिसत आहेत तर त्याच्यातून तुमच्या असे लक्षात आला असेल की अशी शेकडो नाही हजारो अशी न्यूज चॅनल आहेत की जी शेतकऱ्यांची, महिलांची, गावखेड्यातील अडाणी लोकांची सातत्यानं दिशाभूल करत असतात आणि ही तुमच्या आमच्यातलीच कोणीतरी आहेत आणि यांचा सरकारचा या गोष्टीवर अजिबात धाक किंवा नियंत्रण नाही। खोटं बोलणं किंवा एखादी चुकीची विपर्यस्त बातमी देणं ही कायदेशीर दृष्ट्या हा गुन्हा ठरू शकतो। मात्र याच्या विरोधात कोणी तक्रार करत नाही, केली तर त्याची कोणी दखल घेत नाही। मात्र सरकार किंवा राज्यकर्त्याच्या विरोधात एखादा जरी चुकीचा शब्द काढला गेला की लगेच त्याच्यावर वेगवेगळे आयटी सेल असतील किंवा जे काही सत्ताधारी पक्षाचे प्रणित कक्ष असतील किंवा त्यांच्या जे काही सामाजिक संघटना असतील तर त्या लगेच तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार देतात आणि पोलिसही त्याच्यासाठी इतके तत्पर असतात की तुमच्यावर लगेच तात्काळ प्रभावानं गुन्हाही दाखल करतात। तर मित्रांनो, नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता मिळणार होता शेतकऱ्यांना तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटेल असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं। लाडक्या बहिणीचा सुद्धा गोंधळ कायम आहे। 1 डिसेंबर पासून थोडीफार सुरुवात झाली। संक्रांतीच्या आदल्या दिवशी काही महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले, त्याच्यानंतर मात्र बऱ्याच बहिणीच्या म्हणजे जवळपास 70 ते 80% जी बहिणीच्या खात्याला हे पैसे जमा झालेले नाहीत। सरकारकडून जो काही गोंधळ निर्माण केला जात आहे त्याच्यासाठी पैसे काय मिळाले नाही तर जी काही लाडक्या बहिणीची वेबसाईट आहे तर त्याच्यावरती कुठलं साइन अप करू देत नाही किंवा रजिस्ट्रेशन करू देत नाही किंवा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड जर टाकला तर त्याला ओटीपी येत नाही। ओटीपी आपण असं समजतो की आपला मोबाईल नंबर कदाचित रजिस्टर नसेल, फॉरगेट पासवर्ड केलं तरीही त्याच्यावर काहीच फरक पडत नाही। म्हणजे जसं एखाद्या
ओलांड्याखाली कितीही ओलांडे केली तर जसं आपल्याला गुण येत नाही किंवा कितीही पोथ्या पुराण वाचले तर जसं काही देव प्रसन्न होत नाही, तसं सरकारचं हे जे काही आहेत तर ही सगळ्या योजना वाजोट्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पीएम किसानचे जे काही पैसे आहेत तर 20 फेब्रुवारीच्या नंतर येतील असा सुतोवाच सरकारी सूत्रांनी व्यक्त केलेला आहे. तेव्हा अशा खोट्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा, किती नाही, अशी चॅनल किती सबस्क्राईब करायची, त्याची तक्रारी करायच्या नाही करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. थंबनेलच्या माध्यमातून, कारण लोकांना जर सत्य आणि खरी वस्तुस्थिती सांगितली, कारण आपल्याला बी हळूहळू या खोट्या गोष्टींच्या सवय होत चाललेल्या आहेत आणि मग याच्यातून आपण याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण भोगतो आहोत. ही वास्तविकता आहे. तुर्तास तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.